नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे, इडली आणि सांबार. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तरी पीठ कसं फर्मेंट करायचं, इडली कशी सॉफ्ट आणि एकदम जाळीदार होते, ते सगळं काही या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सांबार पण दाटसर असं इडलीला लावून खाता येईल असं दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेलं आहे, 1/4 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि हे बघा, हे 1 कप पोहे घेतलेले आहे. हे तिन्ही स्वच्छ धुवून आपण 4-5 तासांसाठी भिजत घालूया. हे बघा, उडदाची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून भिजत घातलेली आहे. याच्यात साबुदाणा आणि पोहे आहेत, हे पण स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत घातलेलं आहे. बघा, तांदूळ, हे तांदळात मी मगाशी दाखवायचं विसरले, एक छोटा चमचा मेथी दाणा घातलेला आहे, ते घालून स्वच्छ धुवून आता 4-5 तास हे सगळं भिजत घालूया. बघा, तांदूळ, हे पोहे आणि साबुदाणा आणि ही उडीद डाळ भिजत घालून 5 तास होऊन गेलेले आहेत. आता ह्याच्यातलं सगळ्यातलं पाणी काढून ठेवायचं आहे. पहिल्यांदा डाळ, पोहे आणि साबुदाणा हे पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून मिक्सरला आधी हे लावून घेऊया. कमीत कमी पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कमीत कमी पाणी वापरून हे बघा असं बॅटर रेडी करायचं आहे. हे बघा, असं हे सगळं पीठ आता मिक्सरला लावून झालेलं आहे. हे बघा, आता हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे 5-6 मिनटं. बघा, असं 5-6 मिनटं चांगलं पीठ फेटून झालेलं आहे. आता हा उबदार ठिकाणी रात्रभर ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होईल. बघा, इथं मी सांबार फोडणी टाकण्यासाठी 1 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे आणि मग मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत. आता एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि तो परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे, तोही परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर या काही भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, बटाटा, वांग, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या आणि हे चांगलं ह्याच्यात परतून घ्यायचं आहे. हे बघा, भाज्या चांगल्या परतल्यानंतर आता ह्याच्यात मसाले घालायचे आहेत. हे आहे कसुरी मेथी, हे आहे सांबार मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ, हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात शिजवलेली तूर डाळ घालायची आहे. आता ह्याच्यात गरम पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा, उकळी आली की त्याच्यात हा एक मोठा चमचा चिंच गुळ्याचा पल्प घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. हे भाज्या अशा थोड्या थोड्या, म्हणजे जरासं दाटसर होतं आहे. काल आपण इडलीचं पीठ हे केलेलं, हे बघा कसं वरपर्यंत आलं आहे, वरच्या प्लेटला सुद्धा हे लागलेलं आहे. हे बघा किती छान पीठ फुगलं आहे. हे आता चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. यातलं मी अर्धं बाजूला काढून ठेवत आहे आणि अर्ध्याची इडली करत आहे. अर्धं मी काढलेलं आहे आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे बघा एवढा सोडा घालायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. इडलीच्या ह्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात आता थोडं थोडं हे बॅटर चांगलं हलवून मग घालायचं आहे. हे बघा, असं
थोडंसं वर जागा ठेवायची म्हणजे इडली चांगली फुगते. हे बघा असं इडलीचं हे सगळ्या प्लेट्स मी भरलेल्या आहेत. हे बघा कुकरमध्ये पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग हा इडलीचा कुकर त्याच्यात स्टीम करायला 10 मिनटं ठेवायचा आहे. हे बघा तोपर्यंत इकडे सांबार पण रेडी झालं. हे बघा असं छान दाटसर करायचं आहे. थोड्याशाच भाज्या स्मॅश करायच्या आहेत. छान असं इडलीला लागलं पाहिजे असं थोडंसं दाटसर करायचं. तर हे सांबार रेडी झालं इडली बरोबर खाण्यासाठी. हे बघा इडली स्टीमला 10 मिनटं ठेवलेली आहे. हे बघा किती छान फुगलेली आहे आणि इडली रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू, 10 मिनटं थंड करायला ठेवू. बघा इडल्या किती छान अशा फुगलेल्या आहेत. हे बघा ही पण बघा तिसरी प्लेट. हे बघा छान अशा फुगलेल्या आहेत आणि थंडही झालेल्या आहेत. हे बघा असं पाण्यात ना चमचा असा बुडवून फक्त असं कोपऱ्याने इडली काढायची. खूप छान अशी इडली निघते. हे बघा किती छान झालेली आहे. स्पॉन्जी जाळीदार एकदम स्पॉन्जी झालेली आहे. हे बघा हे बघा किती छान झालेली आहे. जाळी पण किती छान आलेली आहे बघा. हे बघा मऊ मऊ एकदम जाळीदार अशी झालेली आहे. आता आपण इडलीचं प्लेटिंग करूया. ही आहे खोबऱ्याची चटणी, हे आहे मगाशी केलेलं सांबार आणि ह्या आहेत हे बघा स्पॉन्जी जाळीदार अशा इडल्या. कशी वाटली माझी इडली आणि सांबारची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज मी घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यच क्लाउड किचनला. तुम्हाला माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि ही स्पॉन्जी आणि जाळीदार अशी इडली आणि सांबार ही तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सहित, अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यच क्लाउड किचन. धन्यवाद.